आयुष्यामध्ये मित्रांनो फक्त दोन गोष्टी ध्यानामध्ये ठेवा. टाइप रायटिंग किंवा कॉम्प्युटरची आपण रायटिंग ज्यावेळेस कीबोर्डवरती करतो, ती आपण योग्य, परफेक्ट डोळे झाकून कीबोर्डला न पाहता हे आपण पहिल्या दिवसापासून कधीच करू शकत नाही. कारण ती ॲक्युरन्सी, ते परफेक्टनेस हा तुम्हाला काही काळ तुम्हाला सराव तुम्ही ज्यावेळेस कराल तो तुम्हाला साध्य होतो. म्हणजे हा जो प्रॅक्टिस आहे, ही जी स्पीड आहे, तुम्हाला हे स्पीड सरावातून मिळते. ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये असं कुठलंही काम करू, ज्यावेळेस तुम्ही ते काम प्रथम करा, त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये अडचणी नक्की येणार आणि त्यामध्ये ॲक्युरन्सी हे तुमची 0.001% असते. मग ते 0.001% पासून ते 100% पर्यंत घेऊन जाण्यास तुम्हाला सराव हाच करावाच लागतो. सरावाशिवाय, प्रयत्नाशिवाय आपण पूर्ण माहिर किंवा आपण त्यामध्ये माहिरत कधीही प्राप्त करू शकत नाही किंवा त्यामुळे आपण कधीही माहिर होऊ शकत नाही. 11 सेकंदाच्या शर्यतीकरता खेळाडू 4-4 वर्ष तयारी करतो. हुसेन बोल्ट नावाचा 120+ किलो वजनाचा व्यक्ती पायामध्ये अपंग असताना सुद्धा तो एका फक्त 10 सेकंद करता 9 सेकंद करता तो आपल्या आयुष्याचे 4 वर्ष हा कठोर मेहनत करतो. म्हणजे तुम्हाला परीक्षामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सहज तुम्हाला कधी काहीच मिळणार नाही. एका प्रयत्नात कधी कोणी यशस्वी होत नाही किंवा तुम्ही एक वेळेस हारलात म्हणून तुमचं काही संपत नाही. अंत असते प्रारंभ. तुमच्या जीवनाची सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता, पण एक गोष्ट चुकत नाही किंवा खूप महत्वाची आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस. कोर्टामध्ये वकील सुद्धा म्हातारा होईपर्यंत प्रॅक्टिसच करत असतो. डॉक्टर ही म्हातारा होईपर्यंत, मरेपर्यंत दवाखान्यात प्रॅक्टिसच करत असतो. आणि आपणही मरेपर्यंत जगताना प्रॅक्टिसच करतो. उदाहरणार्थ, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही प्रयत्न करता, 1 भरती, 2 भरती, 3 भरती, हे तुमची भरती करण्याची ही सराव आहे. त्यामध्ये जवळ तुम्हाला ॲक्युरन्सी येत नाही, तुम्ही ते परफेक्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये यश मिळवू शकत नाही. तुम्ही अशा कुठल्याही गोष्टी बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जर ॲक्युरन्सी आणायची असेल तर तुम्हाला प्रयत्न हा करावाच लागतो. तुम्हाला प्रयत्न हा प्रामाणिक करावाच लागतो. कुठल्याही यशामागे खूप मोठा अमर्याद असा संघर्ष असतो. कुठल्याही यशामध्ये त्याच्या पाठीमाग त्या व्यक्तीनं स्वप्नाचा चुरा केलेला असतो. मग त्यावेळेस त्याला यश मिळतं. मोठे मोठे हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जेवण करताय त्यावेळेस अन्न कधीच वाटोळ करू नका, कधीच ते अन्न वेस्ट करू नका. कारण ते अन्नाची किंमत तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही ते पैसे देऊन घेतलेलं आहे. कारण अन्न एक अशी गोष्ट आहे ती गुगलवरनं डाउनलोड करता येत नाही. ते अन्न पिकवण्यामागं, ते अन्न घडवण्यामागं त्या शेतकऱ्यानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलेलं आहे. आपले स्वप्न त्या मातीमध्ये मिसळलेले आहेत. आपला घाम त्या मातीमध्ये मिसळलेला आहे. त्याने आपलं रक्त त्या मातीमध्ये मिसळलंय म्हणून त्या ताटामध्ये ते भाकर येऊन पडले. याच्या मागं त्या शेतकऱ्याचे कष्ट आहेत. त्याच्या मागं त्या पिठापासून, त्या धान्यापासून पीठ करून ज्या मायमाऊलीनं किंवा व्यक्तीनं ते थापटून तुम्हाला भाजून आपल्या हाताला चटके देऊन तुमच्या ताटामध्ये ते टाकलंय, त्याच्या मागे एवढे कष्ट आहेत. त्यामुळं अन्न वाटोळ करता असं तुम्ही मागे विचार करा. आणि जे अन्न आहे ते अन्न तुमच्या ताटात असंच नाही पडत. याच्या पाठीमागे पण खूप असा मोठा संघर्ष आहे. आणि सगळ्यात शेवटी गुगल सर्च इंजिन जे आहे, आपण गुगलवर जाऊन प्रत्येक गोष्ट चेक करतो, सर्च करतो, आपण शोधतो. पण एखाद्या वेळेस तुम्ही बघा, तुम्ही एखादा व्हिडिओ युट्यूबवरती सर्च करून बघितलाय,
तसेच तुमच्या समोर अनेक असंख्य व्हिडिओ येतात. तुमच्या समोर तेच व्हिडिओ दाखवायचा ते गुगल प्रयत्न करतं. एखादं यंत्र सुद्धा तुम्ही वारंवार जी कृती त्यावरती करता, तुम्ही जर वारंवार चेक करता, सर्च करता, तेच तुमच्या पुढे शो करतं. ते आपोआप तुमच्या पुढे शो करत नाही. त्याकरता सुद्धा तुम्हाला सराव त्या कीबोर्ड सोबत, त्या सर्च सोबत करावा लागतो. म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं कारण काय, तुम्हाला एवढं बोलायचं कारण काय, ते फक्त एवढंच आहे की आयुष्यामध्ये सोपं काहीच नाही. आयुष्यामध्ये सहज काहीच मिळत नाही. आयुष्यामध्ये जे सहज मिळतं ते टिकत नाही आणि जे झगडून घेतो ते कधी आयुष्यामध्ये संपत नाही. तुम्हाला जे मिळवायचे तुम्हाला संघर्ष करून मिळवावं लागेल. जे तुम्हाला मिळवायचंय त्यासाठी तुम्हाला रात्र दिवस एक करावा लागेल. तुम्हाला जे मिळवायचे त्यासाठी तुम्हाला आपले स्वप्नात सुद्धा तुम्हाला सौदा करावा लागेल. तुम्हाला जे मिळवायचे त्यासाठी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत झगडावं लागेल. आयुष्यामध्ये सहज काहीच मिळत नाही. लेकराला जन्म ही सहज मिळत नाही. त्याला आईच्या उदरामधून बाहेर आल्यानंतर त्याला तडफडून त्याला पहिला श्वास हा बाहेरचा घ्यावा लागतो. मगच तो ह्या जीवनामध्ये 9 महिने आईच्या गर्भामध्ये संघर्ष करून तो बाहेर पडतो, तेही संघर्षाशिवाय नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे. आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय, सरावाशिवाय, प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही. सर्व गोष्टी दैवावर सोडून, नशिबावर सोडून भागत नाही. नशीब घडवण्याची ताकद ही आपल्यामध्येच आहे. आवडला असेल तर नक्कीच मित्रासोबत पाठवा. नमस्कार.